सभापती महोदय, खरं तर आमच्याकडून आम्हाला गिरीश भाऊकडून खूप अपेक्षा होत्या, पण ह्या उत्तरात सगळ्या अपेक्षा भंग केलेल्या आहेत। एक तर मला त्या धरणात उडी टाकावं लागेल, नाही तर तुम्हाला तरी टाकावं लागेल। सभापती महोदय, खरं तर वासनी प्रकल्प याला 20 वर्ष झाले आणि 20 वर्षापासून हा प्रकल्प रेंगाळत रेंगाळत 55-60 कोटीचा प्रकल्प 500-600 कोटीवर जातं। हे जबाबदारी कोणाला घेणार? द्या लागेल। न्यायालयाच्या फक्त कारणामुळे जर हा प्रकल्प थांबत असेल, त्याचं काम थांबत असेल, तर ते आपण तातडीनं सुरू केलं पाहिजे। जलद गती न्यायालयात नेता येईल काय याचंही आम्ही उत्तर देतोय, मागे तुमच्याकडून अपेक्षित आहे। आणि या वासनीमध्ये गिरीश भाऊ, खरं तर बोरगाव पेठ हा आमचा खारपान पट्टा आहे आणि खारपान पट्टा असल्यामुळे काय होतंय, जमिनीत थोडी जरी ओल असली तर ते शेवटपर्यंत जातं, म्हणजे ते पूर्ण भिंतच ओल होते। आता त्या जमिनीचा दोष आहे, म्हणून बोरगाव पेठ हे पुनर्वसनमध्ये घ्यावं नियामक मंडळाचा ठरावही झाला। आता काय झालंय, राजुरा असेल, दोनही पुनर्वसनचा विषय आहे आणि याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे। राजुरा प्रकल्पामधलं राजुरा गाव, वासनीमधलं बोरगाव पेठ गाव हे नियामक मंडळाला मान्यता दिली का हे पुनर्वसनमध्ये घ्या आणि ते नियमानं बसते। पण प्राधिकरण, जे पुनर्वसन प्राधिकरण मंडळ आहे ते याला वेळ लावत आहे आणि मग तुमच्या माध्यमातून हा काय झाला, आता राजुराचा प्रकल्प किती एकदम 15, 20, 30, 40 कोटीचा प्रकल्प तो चालला आता 100-150 कोटीवर, आणि हे सगळे पुनर्वसन होत नाही म्हणून याला विरोध गावकरी करत आहे। प्रकल्पाचा पैसे असून निधी थांबत आहे आणि मग ही खरं तर तुम्ही आम्हाला या 15 दिवसात त्या प्राधिकरण सोबत एक तर बैठक लावा, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं आतापर्यंत पक्षाचं राजकीय सगळे काम पाहत आले, संकट मोचन झाले, या धरणाचे आपण संकट मोचन होऊन 15 दिवसात पुनर्वसनचा निर्णय आपण करणार आहे का, या संदर्भात आपण आम्हाला उत्तर दिलं पाहिजे। दुसरं 2-3 4 प्रकार याच्यात, 4 एकखट्टे विचारू चालेल? तर ते मला 15 दिवसात ते पुनर्वसनाची कारवाई झाली पाहिजे सभापती महोदय। आणि दुसरं असं आहे का, याच्यामध्ये बांधकामाधीन प्रकल्प आहे, अर्थात वासनी आहे, बोर्डी नाला आहे, करजगाव आहे, राजुरा आहे, बेलोरा गनोजा प्रकल्प बांधकामाधीन आहे। हे सगळे प्रकल्प थोड्या कारणानं, आता बोर्डी नाला काय झालंय, मेघा नदीवरून आपण पाणी उचलतो, परंतु त्यामधलं जे काही काम आहे जाळीचं, जिथून आपण पाणी उचलतो, पंपिंग करतो, तिथलं थोडंसं काम 90% प्रकल्पाचं काम पूर्ण झालं, 10% आपण धरणात पाणी आणत नाही। मला वाटतं याचा टाइम बॉम्ब कार्यक्रम ह्या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात, म्हणजे हे गिरीश भाऊ आपण जर पाहिलं तर 2022 पर्यंत पूर्ण करायचे होते काही प्रकल्प, 23 मध्ये, आता 27 जून आला आपला। हे 4-5 वर्षात आपली निधी किती वाढतं हे तुम्हाला माहीत आहे। आणि मग प्रशासकीय कारणामुळे हे प्रकल्प थांबत असेल, निधी आपल्याकडे उपलब्ध आहे, पण आपल्या प्रशासकीय कारणामुळे हे प्रकल्प थांबत असेल तर यावर कशी चालना तुम्ही देणार, किती दिवसात त्याची कामं सुरू करणार, ते पण आम्हाला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे। दुसरा सभापती महोदय, आपण जर पाहिलं तर भगाडी नावाचा प्रकल्प आहे आणि याला पाणी थांबत नाही। काय झालंय, 10-20% पाणी थांबतंय, पण बोर्डी आणि सापनमधून जर पाणी उचललं, कारण त्याचा सगळा कालवा जो आहे, पाईपलाईन आहे, त्या प्रकल्पापर्यंत येतं आणि आपल्याकडे पाणी शिल्लक आहे, बोर्डीमध्ये पाणी शिल्लक आहे, सापनमध्ये पाणी शिल्लक आहे, ते जर ह्या प्रकल्पात टाकलं तर मला वाटते हे सगळं आपल्याला धरणाचं पाणी जे आहे, जे थांबत नाही, मिळत नाही, तो आपण तिथं भेटन, त्या संदर्भातही आपण काय कारवाई करणार ते आम्हाला सांगितलं पाहिजे। दुसरा, चंद्रभागा प्रकल्प जे आहे हे पूर्ण झाले, याचं सिंचन सुरू झालं, पण ह्या सिंचनमध्ये चंद्रभागामध्ये अजून 600 हेक्टर बोर्डी भागातला जो आहे गावाची सिंचन होऊ शकतं, कारण क्षमतेपेक्षा आपण कमी सिंचन करतो आणि त्या बचत सिंचन पाण्यातून आपण जर बोर्डी भागातला पाणी 500-600 हेक्टर सिंचनाखाली आणला, मातीचाच कालवा करावा लागतं, अतिशय मला वाटते जास्तीत जास्त 5-10 कोटीचं कामाच्या वरते काम नाही आहे, पण 10 कोटीमध्ये 600 हेक्टर वलताखाली होऊ शकतं, त्याबाबत आपण निर्णय घेतला पाहिजे। दुसरा, सभापती महोदय, आपण जे पाहतो आहे का या 3-4 मागणी संदर्भात एक नवीन प्रकल्प आम्ही खरं तर पाहणी केली, तेव्हा मुख्यमंत्री महोदय, आपले जलसंपदा मंत्री स्वतः देवेंद्रजी होते। पिंपरी बॅरेज आणि राजना पूर्णा बॅरेज हे अतिशय कमी पैशामध्ये होणारे प्रकल्प आहे।
ह्या नदीच्या मध्ये आपण बॅरेज तयार करून याची आपण 2013ला पहिली प्रशासकीय मान्यता दिली, 2009ला, आणि आता अजून त्या पहिली प्रशासकीय मान्यता व्यापकच झाली. आता त्याला नवीन प्रशासकीय मान्यतेला अजून किती दिवस आपण ठेवणार आहे? राजनापूर्णा बॅरेज आणि पिंपरी पूर्णा बॅरेज थोड्या गोष्टीसाठी काय झालं तर MD लेआउट झालं नाही. आता MD लेआउटला किती वेळ लागतोय? त्याला काही फार वेळ नाही लागत. नाशिकचं कार्यालय ते सगळे प्रकल्प थांबून ठेवतोय आणि त्या सगळ्या याच्यावर तुम्ही जर याची बैठक घेतली तर मला वाटतं हे दोनही बॅरेज जे मूळतः आपण पाहतोय देवाभाऊनं त्याची सुरुवात केली होती, त्यांनी त्यावेळेस मदत केली होती, ते बॅरेज अपूर्ण राहता कामा नये. म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे का ही पिंपरी बॅरेज आणि राजनापूर्णा बॅरेज आपण किती दिवसात त्याला पूर्ण करणार? दुसरं तुम्हाला माहीत आहे का हे प्रकल्पग्रस्त सगळ्या इकडे सभापती महोदय तुमच्याकडे असेल, सगळ्या इकडे 4-4 लाख प्रकल्प ज्याच्या जमिनी गेल्या, सगळे वाऱ्यावर आले. ज्यांचे मोठे शेती होत्या, खटले होते, ते आजही कॅन्टीनवर चहा विकायला पाहायला भेटतं आपल्याला. आणि म्हणून त्याचे जमीन जुमला सगळ्या गेल्यानंतर त्या प्रकल्पग्रस्तांना आपण, कारण त्यांनी राष्ट्रहिताचं काम केलं, त्यांनी जमीन दिली आहे, त्यांनी गाव गेलेलं आहे, अशा प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षणाच्या ऐवजी 15% करावं. नाही तुम्हाला नोकरी देता असेल तर 25-30 लाख रुपये तुम्ही रोख त्याला द्या किंवा एखाद्या उद्योगातून काही पैसे द्या. हे 3-4 प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे.